लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून ही टंचाई नैसर्गिक नसून इंधन कंपनी आणि पेट्रोल चालकांनी संगनमत निर्माण केलेली ही कृत्रिम टंचाई आहे, असा खळबळजनक आरोप लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे। या गंभीर प्रश्नावर आज लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे आणि लातूर शहराध्यक्ष कमिटीचे ॲडव्होकेट किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार सध्या देशामध्ये एकीकडे इंधनाचा तुटवडा नसल्याचं सरकार छातीठोकपणे सांगत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती अत्यंत भयावह आहे। इंधन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालक जाणीवपूर्वक साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहे। ज्याप्रमाणे गॅसचे दर वाढवून जनतेवर बोजा टाकण्यात आला, त्याच धर्तीवर पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याचे हे एक मोठे षडयंत्र असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे। कल्याणकारी राज्याची जी संकल्पना राज्यघटनेला अभिप्रेत आहे, त्याला पायदळी तुडवणं सरकारचं सध्या धोरण बनलेलं आहे। गॅस टंचाईचा असाच हवा करण्यात आली, नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि गॅस दरवाढ झाली। आता बहुतेक पेट्रोल डिझेलची दरवाढ करायची असेल लोकांना मेंटली प्रिपेअर करण्यासाठी, तुटवडा आहे, युद्ध आहे, फलाना आहे, विस्ताना आहे। अहो 100च्या पुढे त्या क्रूड ऑइलचा रेट गेल्यानंतर सुद्धा मनमोहन सिंग सरकारच्या काळात 60 रुपये लिटरनं पेट्रोल काँग्रेसनं जनतेपर्यंत दिले। पेट्रोल डिझेल विषय दरवाढ करण्याचा हा षडयंत्र आहे, म्हणून टंचाई दाखवली जाते आणि यांना आव्हान पेलायचं नाही, यांना कमिशन घ्यायचे। आज लिटरला 36 रुपये यांचं टॅक्स आहे। जर सरकारचं टॅक्स कमी केलं तर सुद्धा ती दरवाढ करायची गरज भासणार नाही। एवढी सुविधा असताना हे सरकार लोककल्याणकारी सरकारऐवजी व्यापारी सरकार म्हणून स्वतःच्या जनतेचीच पिळवणूक करणारं, लूट करणारं सरकार आहे। त्या सरकारचा आम्ही काँग्रेसच्या वतीने धिक्कार केला आहे। 2 दिवसाच्या आत लातूर जिल्ह्यातली पेट्रोल डिझेलची जी टंचाई आहे, कृत्रिम टंचाई जी निर्माण केली जाते, ती बंद करून पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशा स्वरूपाचं निवेदन आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आणि सर्व सहकाऱ्यांसह आम्ही या ठिकाणी दिले। जिल्हाधिकारी महोदयाचा सकारात्मक प्रतिसाद आहे। मला वाटतंय की आज संध्याकाळपासनं ही जी टंचाई रांगा वगैरे लातूर जिल्ह्यापुरता विषय आहे तो निवळेल, नाही निवळला तर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। Thanks for watching Ekmat Digital.